हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे मी माहेरी आलेली मे महिन्यात जेव्हा मी गावी गेलेली तर मी इकडं माहेरी आलेली. तर तिकडचा व्लॉग आहे. तर सकाळची वेळ आहे. तर इकडे सगळी झोपलेली आहेत. माझ्या 2 मुली, नंतर बहिणीची मुलं आणि नंदेची मुलगीसुद्धा माझ्याबरोबर आलेली. तर तो एक माझ्या वहिनीचा मुलगा आहे. तो हाय वगैरे करते ना, तो चुलत वहिनी आहेत ना त्यांचा मुलगा आहे. तो सुद्धा इकडे आलेला आहे ह्यांना सगळ्यांना उठवायला. तर कोणच उठत नव्हते. तरी पण तो येऊन पडलाय त्यांच्या साईडला झोपलाय म्हणजे असंच. तर ह्यांना मी म्हणत होती चला जाऊ आपण देवाला. आमच्या इथं ग्रामदैवत आहेत ना, तर तिकडे दरवर्षी आम्हाला नारळ द्यावे लागतात. तर गाडी होती आमच्या मामाची मोठी 4 व्हीलर. कारण आम्ही माझ्या बहिणीच्या दीराच्या लग्नाला जाण्यासाठी ती गाडी आणली होती ही. तर मग पप्पा बोलले तर गाडी आहे तर चल जाऊ, कारण थोडं लांब आहे म्हणून. चालत जाण्यापेक्षा मग गाडीतूनच आम्ही, मी, मम्मी आणि पप्पा. तर इथं माझी आजी बसलेली आहे. ही माझी मम्मी आहे. तर आम्ही नारळ द्यायला निघालेलो आहोत तिघंजणं. मुलं तरी अजून काही उठलेलीच नाहीत आणि हे माझे चुलते आहेत. तर ही गाडी आहे. ह्या गाडीतून आम्ही चाललेलो आहे. ह्याला शिदोबा म्हणतात आमच्या इकडे, तो देव आहे. आमच्या इथून 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. ग्रामदैवत सगळेच मी केले, पण तिकडे जास्त व्लॉग वगैरे काही केलंच नाही. कारण तिकडे गेल्यानंतर असं वाटायचं की अ, जो काय माहेरचा टाईम आहे तो आपण देऊ सगळ्यांना, सगळ्यांशी गप्पा वगैरे मारू इकडे तिकडे. तर हा रस्ता आहे. तर इकडून आम्ही चाललेलो आहोत सगळे. पप्पा गाडी चालवत आहेत आणि मम्मी पाठीमागं बसलेली आहे. तर माहेरी गेल्यानंतर कसे सगळे बहिणी वगैरे सगळ्या जमा होतात. त्यांची मुलं असतात. खूप मज्जा मस्ती वगैरे चालू असते. त्यामुळं सगळे एकत्र असल्या खूप असं छान वाटतं. तर इकडे आम्ही आलेलो आहे, पोहोचलेलो आहे. इथं जी वडाचं झाड दिसते ना मोठं, तिकडे वरती आहे देऊळ. पण गाडी जाण्यापेक्षासाठी इकडून असं पाठवून एक रस्ता आहे. तर तिकडून आम्ही गेलेलो आहे. ते मोठं झाड आहे ना, त्याला पारंब्या फुटलेल्या आहेत. तर ती सगळी तिकडे आम्ही लहानपणी असं पकडून झोका वगैरे घ्यायचो. त्यावेळेस इकडून रस्ता नव्हता पाठवून, तो आता केलेला आहे. तर इकडे आलेलो आहे, मंदिरात आम्ही पोचलेलो आहे. हे खूप मोठं झाड आहे. त्याला असं मस्त कट्टा केलेला आहे बसण्यासाठी वगैरे. मे महिन्यात जी सगळ्या माहेरवाशिणी आहेत त्या सगळ्या येतात नारळ वगैरे देण्यासाठी. तर बाकीच्या बहिणी आहेत, कोण दिलेले आहेत, कोणी म्हणजे राहिलेत. जसं ज्याचं त्याला वेळ भेटेल तसं ते देऊन येतं. तर इकडे आम्ही मंदिरात आलेलो आहे. शिदोबा म्हणून देव आहे. बघा किती छान आणि खूप मोठं प्रशस्त असं मंदिर आहे. खूप छान वाटतं मंदिरात आल्यानंतर. आता खूप म्हणजे खूप छान असे स्टाईल वगैरे बसवलेले आहेत. मस्त केलेलं आहे मंदिर. खूप छान आहे वातावरण वगैरे इकडे. छान वाटतं. तर हा आमचा आहे शिदोबा देव आहे. इकडे आम्ही नारळ देण्यासाठी आलेलो आहोत.
तर इकडे देवाचं दर्शन वगैरे घेऊन नारळ देऊन आम्ही आता घरी चाललेलो आहोत. तर इकडे बघू शकता खूप छान डोंगर, झाडी, मस्त आंब्याचं झाड वगैरे, वरती आकाश निळं, खूप छान वातावरण होतं. आणि गावी गेल्यानंतर असं खूप मोकळं मोकळं असं वातावरण बघून खूप छान वाटतं. कारण मुंबईमध्ये कसं सगळीकडं असं कोंडून बसल्यासारखं असं वाटत असतं. गावाला गेल्यावर असं छान मस्त प्रसन्न वाटतं. तर इकडून आता आम्ही घरी चाललेलो आहोत. तर इकडे आता आम्ही आलेलो आहे आमच्या गावाच्या म्हणजे वरचं जे नाका वगैरे असतो असं म्हणतात ना, तर गावात म्हणजे घरी जाण्यासाठी. तर तिकडे जाता जाता भैरोबा म्हणून एक देवस्थान पण आहे. पण तिकडे जाण्यासाठी वेळ नसला की आमच्या इकडे म्हणतात मग वाटमार्गी नारळ देऊ असं. मग इकडे आम्ही असं 5 दगड असतात ते मांडतो. त्यांना हळदी, कुंकू, साखर, तांदूळ, अगरबत्ती वगैरे सगळं लावतो आणि नंतर कोणाकडून तरी नारळ असं आम्ही फोडून देतो. म्हणजे त्या देवाला दिला असं म्हणतात. म्हणून दरवर्षी जरी एखाद्या वर्षी गेलो आणि एखाद्या वर्षी असं वाटमार्गी जरी नारळ दिला तरी चालतो. मग तिकडे नारळ फोडण्यासाठी गावातलं कोणतरी दिसलं की त्यांना बोलवायचं आणि असं नारळ फोडून घ्यायचा. पाणी नाही 2 म्हणलं ह्या नारळ देवा. देते कारण माझं आणि माझ्या सासूबाईंचं असे 2 नारळ असतात. मग इकडे हे भैरोबा म्हणून देव आहे, त्याला सुद्धा आम्ही असे 2 नारळ दिलेले आहेत. तर ही दोघं जी मुलं होती आणि अजून एक तो पण खूप घाईत होता. तो म्हटला आवरा मला कामाला जायचंय असं तसं. तरी त्याच्याकडून त्याने 2 नारळ असे आम्हाला फोडून दिले. बस झालं. नाहीतर एनी टाइम कधीतरी कोण ना कोणतरी असतं, बहिणीची मुलं तुला वगैरे घे ना त्यातलं एक. किंवा भाऊ असतो, पण ते यायला त्यांना जमलंच नाही म्हणून मग आता असं फोडून घेतलं. तर ही आमच्या गावाकडची शाळा आहे, ही पाण्याची टाकी त्याच्यावरची आहे. कौलच निघाले ते वाटतं. त्या शाळेत सुद्धा मी त्याच्यावरची 1-2 कौलच वर्ष निघाले शिकलेली आहे. ही समोर दिसते नाही तर 7वी आणि 8वी 2 वर्ष मी नाही सॉरी 6वी आणि 7वी 2 वर्ष ह्या शाळेत मी शिकलेले आहे. तर इकडे आम्ही घरी आलेलो आहे, सकाळचंच टायमिंग आहे. तर इकडं माझी आजी काहीतरी गॅस पुढे करत आहे. इकडे मम्मी कुकरमधला भात काढून दुसरा कुकर लावायचं चालू आहे. परत आजी बसलेली आहे. अजून कोणाची अंघोळ व्हायची आहे. तर ही माझी चुलते आहे, ती अंघोळीला पाणी देत आहे. तर घरात आलं की असं सगळ्यांचं काही ना काहीतरी काम चालूच राहतं. इकडे मी चुलीला जाळ घालत आहे. म्हणजे मुलांच्या अजून अंघोळी राहिलेले आहेत म्हणून. तर इकडे मम्मी कुकर आहे तो धुत आहे. गावाला अशाच अजून आमच्या इकडे तरी असून असंच भांडी वगैरे घासायचं. पहिली जी पद्धत आहे तीच चालू आहे अजून. मागे आहेत ती भाताची मोठी मोठी टोपली आहेत. तर इकडे मी अशी बसलेली आहे थोडं एक कट्ट्यावर. तर इकडून आर्या आलेली आहे, तिची अंघोळ बाकी आहे. इकडे अजून पाणी गरम होतच आहे. मम्मी आली बघा आमची. मम्मी आता पाणी गरम करून देत आहे सगळ्यांना. मला सांगत होती की मुलींची डोकं वगैरे धुज जा, त्यांना अंघोळीला पाणी वगैरे दे असं सांगत बसलेले आहे. तर अजूनसुद्धा आमच्याकडं चुलीवरच स्वयंपाक वगैरे बनवला जातो. अजून जे मातीचं वगैरे आहे तेच घर आहे, शेणा मातीचं. तर इकडे बघा हे 2 हौद आहेत. इकडे आजीची देवपूजा चालू आहे. आजी अजून माझी सगळं म्हणजे काम छोटं मोठं करते. देवपूजा वगैरे सगळं चालू आहे तिचं आता. खूप कष्टाळू आहे ती. खूप म्हणजे काम करायला अजिबात ती कंटाळा करत नाही. इकडे चक्की चालू आहे, तळण टाकलेलं आहे. तर काहींची अंघोळ झाली, काही बसले तिकडे. हा माझा छोटा भाऊ आहे, नंगू पंगू सौरभ.
त्याला मुलगी बघायची आहे. जर कोण मुलगी असेल तर आम्हाला अर्धना पसंत करते रे ह्याच्यात एखादी पोरगी करते की. अरे चेहरा दाखव की जरा पसंत करते का नाही सौरभ ह्याच्यात आधी मग चेहरा काढ. हा बघितलं काय. तर इकडे माझी काकी आहे ती कपडे धुत आहे आणि असं छान प्रसन्न सकाळचं वातावरण आहे. तर आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवते. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.